नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ भगवान जाधव, इतिहास विभाग प्रमुख श्रीमती नानकीबाई वाधवानी कला महाविद्यालय यवतमाळ तथा सदस्य महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ पुणे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहतो आहोत आधुनिक जगाचा इतिहास. विद्यापीठाच्या नव्या परीक्षा पद्धतीनुसार आता BA भाग 3 सेमिस्टर 5व्या तुमची परीक्षा होणार आहे. ही परीक्षा MQCL पद्धतीनं म्हणजे मल्टिपल चॉईस पद्धतीनं तुम्हाला परीक्षेला समोर जायचं आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने आज आपण आधुनिक जगाचा इतिहास किंवा जगाचा इतिहास इसवी सन 1780 ते 1920 या कालखंडाचा इतिहासाचा अध्ययन आपण करणार आहोत. आधुनिक जगाचा इतिहास इसवी सन 1780 ते 1920 या कालखंडावर जे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत किंवा महत्वपूर्ण ऑब्जेक्टिव्ह आहेत त्या महत्वपूर्ण ऑब्जेक्टिव्हची आपण आज चर्चा करणार आहोत. नंबर 1, फ्रेंच राज्यक्रांती केव्हा झाली? फ्रेंच राज्यक्रांती 1789 रोजी झाली. फ्रेंच राज्यक्रांतीचे जनक कोण होते? फ्रेंच राज्यक्रांतीचे जनक जी रुसो किंवा जीन जॅक्स रुसो हे होते. सत्ता विभाजनाचा सिद्धांत कोणी मांडला? सत्ता विभाजनाचा सिद्धांत मॉन्टेस्क्यू यांनी मांडला. फ्रेंच राज्यक्रांतीचे अपत्य कोण किंवा फ्रेंच राज्यक्रांतीचे अपत्य कोणास म्हटले जाते? फ्रेंच राज्यक्रांतीचे अपत्य नेपोलियन बोनापार्टा याला म्हटले जाते. व्हिएन्ना परिषद कोणत्या देशात भरली? व्हिएन्ना परिषद ऑस्ट्रिया या ठिकाणी भरली. कॅन्डिडेट ग्रंथाचा लेखक कोण? कॅन्डिडेट या ग्रंथाचा लेखक व्हॉल्टियर हा होता. नेपोलियन बोनापार्टा हा फ्रान्सचा सम्राट केव्हा बनला? नेपोलियन बोनापार्टा फ्रान्सचा सम्राट 1804 मध्ये बनला. स्वातंत्र्यता, समता, बंधुता ही तत्वे कोणत्या क्रांतीने दिलीत? स्वातंत्र्यता, समता, बंधुता ही तत्वे जगाला फ्रेंच राज्यक्रांतीने दिलीत. सामाजिक करार ग्रंथाचा लेखक कोण? सामाजिक करार म्हणजे सोशल कॉन्ट्रॅक्ट या ग्रंथाचा लेखक जीन जॅक्स रुसो हा होय. लेजन ऑफ ऑनर ही पदवी कोणी सुरू केली? फ्रान्समध्ये लेजन ऑफ ऑनर हॉनर ही पदवी नेपोलियन बोनापार्टा यांनी सुरू केली. नेपोलियन बोनापार्टा कोणत्या देशाचा शासक होता? नेपोलियन बोनापार्टा हा फ्रान्स या देशाचा शासक होता. नवनिर्मित जर्मनीचा चान्सलर कोण होता? नवनिर्मित जर्मनीचा चान्सलर प्रिन्स ऑटो हॉन बिस्मार्क हा होता. प्रिन्स ऑटो हॉन बिस्मार्क यांनी जर्मनीची निर्मिती केली. जर्मनीचं त्याने एकीकरण घडवून आणले. इसवी सन 1871 ते 1890 या कालखंडात दरम्यान प्रिन्स ऑटो हॉन बिस्मार्क हा कैसर विल्यम प्रथम आणि कैसर विल्यम द्वितीय याच्या कालखंडामध्ये जर्मनीचा चान्सलर होता. यंग इटली ही संघटना कोणी सुरू केली? यंग इटली ही संघटना जोसेफ मेझिनी यांनी सुरू केली. व्हिएन्ना परिषदेचे अध्यक्ष कोण होते? व्हिएन्ना परिषदेचे अध्यक्ष मेट्रिक हे होते. व्यापार बहिष्कार योजना कोणत्या राष्ट्राविरुद्ध होती? व्यापार बहिष्कार ही योजना इंग्लंड या राष्ट्राविरुद्ध होती. पॅरिस विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? पॅरिस विद्यापीठाची स्थापना इसवी सन 1800 मध्ये करण्यात आली. नेपोलियन बोनापार्टाने ज्यावेळेस फ्रान्सची सत्ता प्राप्त केली त्यावेळेस फ्रान्समध्ये आधुनिकीकरणाला प्रारंभ झाला आणि त्या अनुषंगाने शिक्षण क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, व्यापार नीतीमध्ये आणि राज्यघटनेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडून आले. त्याचाच सुधारणावादाचा एक भाग म्हणजे पॅरिस या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विद्यापीठाची स्थापना नेपोलियन बोनापार्टा याच्या कालखंडामध्ये इसवी सन 1800 मध्ये करण्यात आली. जर्मनीचे एकीकरण होत असताना जर्मनीचा सम्राट कोण होता? जर्मनीचे एकीकरण होत असताना जर्मनीचा सम्राट कैसर विल्यम प्रथम हा होता. तर कैसर विल्यम प्रथमचा चान्सलर ऑटो हॉन बिस्मार्क, प्रिन्स ऑटो हॉन बिस्मार्क हा होता. 1879 मध्ये कोणत्या राष्ट्रात द्विमित्र करार घडून आला? 1879 मध्ये ऑस्ट्रिया आणि जर्मनी या दोन राष्ट्रांच्या दरम्यान द्विमित्र करार घडून आला.
इसवी सन 1772च्या त्रिसम्राट संघात रशियाचा सम्राट कोण होता? इसवी सन 1872च्या त्रिसम्राट संघात रशियाचा त्यावेळी सम्राट झार अलेक्झांडर द्वितीय हा होता. मित्रांनो, रशियाच्या प्रमुखाला किंवा रशियाच्या सम्राटाला झार म्हटले जात असे, फ्रान्सच्या सम्राटाला लुई म्हटले जात असे, तर इंग्लंडच्या राष्ट्रप्रमुखाला किंवा सम्राटाला किंवा राजा राणी म्हटल्या जात असे. त्यानंतर रशिया फ्रान्स यांच्यात मैत्री करार कोणत्या वर्षी झाला? रशिया फ्रान्स यांच्यात 1894 मध्ये मैत्री करार घडून आला. बर्लिन बगदाद रेल्वे योजना कोणी अंमलात आणली किंवा बर्लिन बगदाद रेल्वे योजना कुणाच्या काळात अस्तित्वात आली? बर्लिन बगदाद रेल्वे ही कैसर विल्यम द्वितीय याच्या कालखंडामध्ये. उगवत्या सूर्याचा देश कोणत्या देशाला म्हटल्या जाते? उगवत्या सूर्याचा देश जपानला म्हटल्या जाते, कारण जपान हा पूर्व दिशेला आहे. फेशोडो प्रकरण कोणत्या राष्ट्राशी संबंधित आहे? फेशोडो प्रकरण इंग्लंड आणि फ्रान्स या राष्ट्राशी संबंधित आहे. रशिया जर्मन पुनर्संरक्षण करार कोणत्या वर्षी घडून आला? रशिया जर्मन पुनर्संरक्षण करार 1887 मध्ये घडून आला. 14 तत्वाची घोषणा करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण? 14 तत्वाची घोषणा करणारे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन हे होत. प्रथम महायुद्ध केव्हा सुरू झाले? प्रथम महायुद्ध 28 जून 1914 रोजीपासून सुरू झाले. पोर्टस्माउथचा तह कोणत्या देशात झाला? पोर्टस्माउथचा तह हा रशिया आणि जपान या दरम्यान 1904 आणि 5 या दरम्यान जे युद्ध झाले त्या युद्धात रशियाचा पराभव झाला आणि जपानचा विजय झाला. या विजयाच्या प्रित्यर्थ पोर्टस्माउथचा तह घडून आलेला दिसून येतो. प्रथम महायुद्ध काळात रशियाचा शासक कोण होता? प्रथम महायुद्ध काळामध्ये रशियाचा शासक झार निकोलस दुसरा हा होता. दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला? दास कॅपिटल हा ग्रंथ कार्ल मार्क्स यांनी लिहिला. समाजवाद या शब्दाचा सर्वप्रथम प्रयोग कोणी केला? रॉबर्ट ओवेन याने समाजवाद या शब्दाचा प्रयोग सर्वप्रथम केला. इंग्लंड फ्रान्स रशिया त्रिमित्र करार केव्हा अस्तित्वात आला? इंग्लंड फ्रान्स रशिया त्रिमित्र करार 1907 मध्ये घडून आला. प्रथम महायुद्धानंतर स्थापन झालेल्या आंतरराष्ट्रीय संघटनेला काय म्हणतात? प्रथम महायुद्धानंतर स्थापन झालेली आंतरराष्ट्रीय संघटना राष्ट्रसंघ किंवा लीग ऑफ नेशन ही होय. व्हर्सायचा तह कोणत्या देशासोबत झाला? व्हर्सायचा तह जर्मनी बरोबर झाला. आई ही कादंबरी कोणी लिहिली? मॅक्झिम गार्गी यांनी आई ही कादंबरी लिहिली. इंग्लंड जपान मैत्री करार कोणत्या वर्षी घडून आला? इंग्लंड जपान मैत्री करार 1902 मध्ये घडून आला. मानवी हक्काचा जाहीरनामा कोणी प्रसिद्ध केला? मानवी हक्काचा जाहीरनामा फ्रेंच राज्यक्रांतीच्या दरम्यान लाफायत यांनी प्रसिद्ध केला, तयार केला. स्टेट जनरल मधील जनतेचे प्रतिनिधी कोण होते? स्टेट जनरल मधील जनतेचा प्रतिनिधी कोण होता? मिराबो हा फ्रान्स मधील स्टेट जनरल असेंब्ली मधील जनतेचा प्रतिनिधी होता. ड्यूक ऑफ वेलिंग्टन कोणाला म्हणत असत? ड्यूक ऑफ वेलिंग्टन ऑथर वेलेस्ली यांना म्हणत असत. फ्रान्सिस फर्नांडिस कोणत्या देशाचा शासक होता? जोसेफ फ्रान्सिस फर्नांडिस हा ऑस्ट्रियाचा राजपुत्र होता. याचा बोस्नियाची राजधानी सराजेव्हो या ठिकाणी खून घडून आला आणि हेच पहिल्या महायुद्धाचे तात्कालिक कारण म्हणून उल्लेखले जाते. रक्तरंजित रविवार ही घटना कोणत्या देशात घडली? रक्तरंजित रविवार ही घटना रशिया या देशात घडली. कोणत्या देशासाठी रशिया जपान युद्ध झाले? मान्चुरिया या देशाकरिता रशिया जपान यांच्यामध्ये 1905 चे युद्ध घडून आले. क्रुगर तार किंवा हुगर टेलिग्राम कोणत्या जर्मन सम्राटाने पाठवले? क्रुगर टेलिग्राम हे कैसर विल्यम द्वितीय जर्मनीचा सम्राट याने पाठवले. प्रिन्स बिस्मार्क ने जर्मनीचे एकीकरण कोणत्या मार्गाने केले?
प्रिन्स ऑटो हॉन बिस्मार्क याने जर्मनीचे एकीकरण युद्धाच्या मार्गाने केले. प्रथम महायुद्धानंतर झालेली शांतता परिषद कोणती? प्रथम महायुद्धानंतर घडून आलेली शांतता परिषद पॅरिस शांतता परिषद. याच परिषदेला नंतरच्या पुढील काळामध्ये व्हर्सायचा तह म्हणून देखील उल्लेखले गेले. जर्मन सम्राट कैसर विल्यम द्वितीय कोणत्या देशात पळून गेला? व्हर्सायच्या तहान्वये किंवा पॅरिस शांतता परिषदेच्या दरम्यान पहिल्या महायुद्धाकरिता जर्मन सम्राट जबाबदार आहे आणि म्हणून त्याला न्यायालयासमोर हजर करावे किंवा त्याला दोस्त राष्ट्रांसमोर द्यावे अशी मागणी करण्यात आली. त्यावेळी जर्मनीतून कैसर विल्यम द्वितीय हा हॉलंड या देशामध्ये राजाश्रयाला निघून गेला किंवा पडून गेला. त्यानंतर रशियात पंचवार्षिक योजनेचे जनक कोण आहेत? रशियातील पंचवार्षिक योजनेचे जनक स्टालिन हे होत. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे कार्यालय कोठे आहे? आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे कार्यालय जिनेव्हा या ठिकाणी आहे. राष्ट्रसंघाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? राष्ट्रसंघाची स्थापना 1920 मध्ये करण्यात आली. वास्तविक पाहता पहिलं महायुद्ध ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस लुसाटानिया प्रकरणानंतर अमेरिकेने पहिल्या महायुद्धामध्ये उडी घेतली आणि दोस्त राष्ट्रांचं पारडं उंचावल्या गेलं. म्हणजेच काय तर इंग्लंड आणि फ्रान्स यांच्या बाजूने अमेरिकेने युद्धात प्रवेश केला आणि अमेरिकेने प्रवेश केल्यामुळे इंग्लंड फ्रान्स यांचा प्रत्येक ठिकाणी विजय होऊ लागलेला होता आणि आता युद्ध थांबवावं असं सर्वांना वाटत होतं. या पार्श्वभूमीवर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी 14 तत्वे जाहीर केली आणि ही 14 तत्वे आदर्श मानून सर्व राष्ट्रांनी युद्ध समाप्ती करावी. त्या अनुषंगाने त्यातलं शेवटचं तत्व असं होतं की यापुढे भविष्यामध्ये अशा प्रकारच्या घटना होऊ नये, युद्ध होऊ नये, आपापसातील द्वेष जे आहेत ते समोपचाराने समाप्त करण्यात यावे. याकरिता आंतरराष्ट्रीय संघटन असावं. म्हणजेच काय तर लीग ऑफ नेशन राष्ट्रसंघाची स्थापना असावी. ही जी काही मूळ कल्पना होती ही अमेरिकन राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांच्या डोक्यातली होती आणि म्हणून त्या वुड्रो विल्सनच्या 14 तत्वाला डोळ्यासमोर ठेवून जर्मनी शरणागती पत्करते. पण नंतरच्या कालखंडामध्ये मात्र अमेरिका राष्ट्रसंघात समाविष्ट होत नाही. पण त्यांची जी काही राष्ट्रसंघाची मागणी होती ही दोस्त राष्ट्रांनी पूर्ण केलेली दिसून येते आणि 1920 मध्ये राष्ट्रसंघाची स्थापना केली जाते. पुढे 1945 मध्ये ज्यावेळेस दुसरं महायुद्ध सुरू होतं आणि 1 सप्टेंबर 1939 ते 1945 या दरम्यान ज्यावेळेस दुसरं महायुद्ध सुरू होतं त्या दरम्यान नंतरच्या काळामध्ये संयुक्त राष्ट्रसंघ UNO ही संघटना आंतरराष्ट्रीय संघटना त्या ठिकाणी नंतरच्या काळात देखील याचं विस्तारित रूप आपल्याला दिसून येतं. न्यूलीचा तह कोणत्या राष्ट्रासोबत करण्यात आला? न्यूलीचा तह बल्गेरिया बरोबर करण्यात आला. हंगेरिया बरोबर झालेला तह कोणता? हंगेरिया बरोबर झालेला ट्रियनचा तह होय. तुर्कस्तान बरोबर करण्यात आलेला तह कोणता? सर्व्हेर हा तुर्कस्तान बरोबर करण्यात आलेला तह हा होय. सेंट जर्मनचा तह कोणत्या राष्ट्रासोबत करण्यात आला? सेंट जर्मनचा तह हा ऑस्ट्रिया बरोबर करण्यात आला. व्हर्सायच्या तहानुसार नवीन प्रांत कोणत्या देशाला मिळाले? व्हर्सायच्या तहानुसार जर्मनीचे नवीन प्रांत फ्रान्सला देण्यात आले. जबरदस्तीने लादलेला तह असे कोणत्या तहाचे वर्णन करण्यात येते? जबरदस्तीने लादलेला तह म्हणून व्हर्सायच्या तहाचे वर्णन करण्यात येते. आंतरराष्ट्रीय न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या किती? आंतरराष्ट्रीय न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 15 ही होय. त्यानंतर न्यायाधीशांची निवड किती वर्षाकरिता करण्यात येते? आंतरराष्ट्रीय न्यायालयातील न्यायाधीशांची निवड ही 5 वर्षाकरिता करण्यात येत असे. राष्ट्रसंघाचे शिल्पकार कोण होते? राष्ट्रसंघाचे शिल्पकार वुड्रो विल्सन यांना ओळखल्या जाते. प्रथम महायुद्धाची समाप्ती केव्हा झाली? प्रथम महायुद्धाची समाप्ती 1918 मध्ये घडून आली.
इंग्लंड फ्रान्स मैत्री करार कोणत्या वर्षी झाला? इंग्लंड फ्रान्स मैत्री करार 1904 मध्ये घडून आला. 1905 या रशिया जपान युद्धात कोणत्या राष्ट्राचा विजय घडून आला? 1905 रशिया जपान या युद्धात जपान या राष्ट्राचा विजय घडून आला. रक्ताने संघर्ष धोरण कोणी स्वीकारले किंवा रक्त आणि संघर्ष किंवा रक्त आणि तलवार हे धोरण कोणी प्रारंभ केले? रक्त आणि तलवार किंवा रक्त आणि संघर्ष हे धोरण ऑटो व्हॉन बिस्मार्क जर्मन चान्सलर यांनी सुरू केले. बँक ऑफ फ्रान्सची स्थापना कोणी केली? नेपोलियन बोनापार्टा यांनी बँक ऑफ फ्रान्सची स्थापना केली. व्हिएन्ना परिषदेत सहभागी असलेले इंग्लंडचे पंतप्रधान कोण? व्हिएन्ना परिषदेत सहभागी इंग्लंडचे परराष्ट्र मंत्री कोण? व्हिएन्ना परिषदेतील इंग्लंडचे सहभागी परराष्ट्र मंत्री कॅस रिक हे होत. लाल डगलेवाले हे सशस्त्र दल कोणी तयार केले? लाल डगलेवाले सशस्त्र दल गॅरिबाल्डी यांनी तयार केले. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हे काही प्रश्न बे भाग 3 चे आपण पुढील भागामध्ये आणखी काही प्रश्नांचा सराव करू. विद्यार्थी मित्रांनो, ही आम्ही लिहिलेली काही पुस्तकं आदरणीय डॉक्टर संतोष बनसोड सर आणि मी प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ जाधव यांनी ही पुस्तकं आपल्यासाठी लिहिलेली आहेत. तरी ही पुस्तक जरूर अभ्यासा. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या. चला तर पुढे पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासोबत. धन्यवाद.